गेल्या 10 वर्षांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचं राजकीय वजन चांगलंच वाढलं आहे। गेल्या काही दिवसांपासून तर ते आणखीन वाढलं आहे, कारण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती हे 1,54,964 एवढ्या मतांनी विजयी झाले। तब्बल 26 वर्षांनंतर काँग्रेसने या मतदारसंघात गुलाल उधळला, तर शिंदे सेनेचे खासदार संजय मंडलिक यांचं पुन्हा खासदार होण्याचं स्वप्न भंगलं। 2019 साली कोल्हापूर महापालिका सोडली तर सर्वच ठिकाणी शिवसेना भाजपनं सत्ता स्थापन केली। त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला कमबॅक करण्यासाठी खूप धडपडावं लागणार अशी परिस्थिती होती, पण ऐनवेळी थेट छत्रपतींनाच रिंगणात उतरवलं। काँग्रेसनं मोठी खेळी केली आणि हीच खेळी विजयात परावर्तित झाली। कोल्हापुरात महायुतीनं केलेल्या मतांच्या बेरजा कागदावरच राहिल्या आणि लोकांनी नेत्यांचे अजिबात ऐकले नाही, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बांधलेली मोठ शाहू छत्रपती यांना विजयापर्यंत घेऊन गेली। म्हणूनच अनपेक्षितपणे कौल देणाऱ्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विधानसभेचं गणित कसं मांडलं जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। म्हणूनच या विधानसभा 2024च्या पार्श्वभूमीवर कसं आहे कोल्हापूर विभागातील विधानसभांचं चित्र हेच आपण आज जाणून घेऊयात। विधानसभा 2024चा लेखाजोखा मांडूयात। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील विधानसभा मतदारसंघातील राजकीय बलाबल बघायचं झाल्यास 2019च्या निवडणुका एक महत्त्वाचा घटक ठरतात। तत्पूर्वी या लोकसभा मतदारसंघात कुठल्या मतदारसंघाचा समावेश होतो हे आपण बघूयात। 2009 मध्ये कोल्हापूर मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली होती। तेव्हापासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे 6 मतदारसंघ येतात। त्यात करवीर, कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, कागल, चंदगड, राधानगरी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। यापैकी चांदगड विधानसभा मतदारसंघातून 2019च्या अतिशय चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश पाटील यांनी मुसंडी मारली। चांदगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध अपक्ष विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशी तिहेरी लढत झाली। यात काँग्रेसचे राजेश पाटील 55,558 एवढी मते मिळवून विजयी झाले, तर अपक्ष शिवाजी पाटील यांना 51,173 एवढी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली। विशेष म्हणजे वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार अप्पी पाटील यांनी राष्ट्रवादीच्या राजेश पाटील यांच्यावर सातत्याने आघाडी घेत त्यांचे श्वास रोखून धरले होते। त्याचवेळी भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील यांची मतांची आकडेवारी वाढत गेली आणि शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये वंचितचे अप्पी पाटील मागे पडले आणि तिसऱ्या क्रमांकावर त्यांना समाधान मानावं लागलं। 4,385 मतांनी शेवटच्या फेरीत आघाडी घेत राष्ट्रवादीच्या राजेश पाटील यांनी विजय आपल्या नावावर केला। यानंतर राधानगरी विधानसभा मतदारसंघ हा सुद्धा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा एक महत्त्वाचा भाग आहे। याच राधानगरी विधानसभा मतदारसंघात झालेल्या लढतीमध्ये शिवसेनेचे उमेदवार आमदार प्रकाश आबिटकर यांनी 18,430 मतांनी विजय संपादन केला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे के.पी. पाटील यांना पुन्हा पराभवाला सामोरं जावं लागलं। या लढतीत शिवसेना पक्षाचे प्रकाश आबिटकर हे 1,05,881 एवढी मते मिळवून विजयी झाले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी के.पी. पाटील यांना 87,451 मतांवर समाधान मानावं लागलं। या मतदारसंघात 12 उमेदवार रिंगणात उभे राहिल्यामुळे कमालीची चुरस निर्माण झाली होती। मात्र जनतेने आमदार आबिटकरांना स्वीकारले, तर अपक्षांना चांगलेच फटकारल्याचे स्पष्ट झाले, तर उमेदवारांच्या जादा संख्येने मतदारसंघात परिवर्तन होईल हा अनेकांचा अंदाज येथे चुकीचा ठरला। प्रकाश आबिटकर पुन्हा विजयी झाले। यानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कागल विधानसभेच्या निवडणुकीत विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांनी 5व्यांदा बाजी मारली। कागलमधील तिरंगी लढतीत अपक्ष उमेदवार समरजित सिंग घाटगे व शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार संजय घाटगे यांच्यावर मात करत कागलवर राष्ट्रवादीचंच वर्चस्व असल्याचं पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांनी सिद्ध केलं। या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांनी प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार समरजित सिंग घाटगे यांचा 28,133 मतांनी पराभव केला। समरजित सिंह घाटगे यांनी मुश्रीफ यांना दिलेली काट्याची टक्कर जनतेत चर्चेची ठरली, तर शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार संजय घाटगे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले। या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांना 1,16,436 एवढी मतं मिळाली। त्याच्यानंतर अपक्ष उमेदवार समरजित सिंह घाटगे यांनी 88,303 मतं घेत पहिल्याच निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली, तर शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार संजय घाटगे यांना 55,657 एवढी मते मिळाली आणि ते तिसऱ्या स्थानावर राहिले। विशेष म्हणजे त्यांचा सलग 5व्यांदा पराभव झाला। यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात हाय टेन्शन मतदारसंघ म्हणून कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघाकडे पाहिलं जातं। याच कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ऋतुराज पाटील हे विजयी झाले। 2014च्या विधानसभा निवडणुकांमध्ये माजी मंत्री सतेज पाटलांचा याच मतदारसंघातून पराभव केला होता आणि या पराभवाचा वचपा सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी काढला। 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ऋतुराज पाटील 1,40,103 एवढी मते मिळवून विजयी झाले, तर भाजपचे महाडिक यांना 97,394 एवढी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली। तब्बल 42,709 मतांनी आघाडी घेत ऋतुराज पाटील यांनी अमल महाडिक यांना चितपट केलं। यानंतर करवीर विधानसभा मतदारसंघात आमदार चंद्रदीप नरके व काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी.एन. पाटील या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच कुस्ती रंगली। करवीर विधानसभा मतदारसंघात 2019च्या विधानसभा निवडणुकांमध्ये
काँग्रेसचे PN पाटील सडोलीकर 1,35,675 मते मिळून विजयी झाले, तर शिवसेनेचे चंद्रदीप नरके यांना 1,13,014 एवढी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली। काँग्रेसचे PN पाटील सडोलीकर यांनी 22,661 मतांची आघाडी घेत चंद्रदीप नरके यांना दुसऱ्यांदा पराभूत करत आपला दुसरा विजय साकारला। मात्र 23 मे 2024 रोजी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले आणि करवीरसह काँग्रेस पक्ष देखील पोरका झाला। यानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात एका जागेसाठी 8 उमेदवार रिंगणात होते। पैकी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार उद्योजक चंद्रकांत जाधव यांच्यामध्ये मोठी लढत झाली। यात काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांनी केवळ 14 दिवसात प्रचार करून शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांची हॅट्रिक रोखली। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून जाधव हे 15,199 मतांनी विजयी झाले, तर त्यांना 91,053 एवढी मते मिळाली, तर 2 वेळा आमदार राहिलेल्या क्षीरसागर यांना 75,854 इतकी मतं मिळाली। मात्र काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे इथं 2022 मध्ये पोटनिवडणूक झाली। या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली, तर भाजपने महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या राजकारणात सक्रिय असलेल्या सत्यजित उर्फ नाना कदम यांना उमेदवारी दिली होती। या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी 18,901 मतांनी विजय मिळवला। सध्या त्या इथल्या विद्यमान आमदार आहेत। एकूणच कोल्हापूर लोकसभेच्या विधानसभा मतदारसंघातील राजकीय बलाबलाचा विचार केला तर या 6 पैकी 3 मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत। करवीरमधून काँग्रेसचे दिवंगत PN पाटील, दक्षिण कोल्हापूरमध्ये ऋतुराज पाटील, तर उत्तर कोल्हापूरमधून जयश्री जाधव, तसेच कागलमध्ये हसन मुश्रीफ आमदार आहेत, जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत। चंदगडचे आमदार राजेश पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत। राधानगरी मतदारसंघात प्रकाश आंबेडकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत। पक्षाच्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांची कोल्हापुरात तितकी ताकद दिसत नाहीये। मात्र काँग्रेसकडे विधानसभेचे 3 तर विधान परिषदेचे सतेज पाटील आणि जयंत आसेगावकर हे असे 2 आमदार आहेत। त्यामुळे इथं महायुतीच्या तुलनेत काँग्रेसची मोठी ताकद आहे। हेच घेऊन काँग्रेसने इथून लोकसभा लढवली आणि आपला मोठा विजय त्यांनी साकारला। एकूणच कोल्हापूर विधानसभेत भाजपला फार संधी मिळालेली नाही। मात्र महायुतीत अजित पवार यांची ताकद चांगली असल्यामुळे कोल्हापूर लोकसभेतील मतदारसंघ अजित पवार गटाला सुटण्याची संभाव्य शक्यता नाकारता येणार नाही। त्यामुळे अजित पवार यांच्या ताकदीवर इथल्या विधानसभेत महायुती कितपत तग धरणार आणि काँग्रेसचं मोठं आव्हान कसं पेलवणार हे बघणं यावेळी लक्षवेधी ठरणार आहे। विधानसभेच्या दृष्टीने घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत, पण त्याआधी कोल्हापूरमधील विधानसभाबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आमची नजर कायमच असणार आहे। कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।